अमरावती शहरापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहरा मालखेड जंगलामध्ये एक पट्टेदार वाघ आढळून आला। वाघ बोर अभयारण्यामधून आला असण्याची माहिती समोर येते। अमरावती शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर पोहरा मालखेड नावाचं राखीव जंगल आहे। ब्रिटिश काळात हे जंगल शिकारीसाठी राखीव होतं। हे राखीव जंगल अतिशय समृद्ध असून गेल्या 8 ते 10 वर्षांपासून या जंगलाच्या संवर्धनाकरता विशेष प्रयत्न झाल्यामुळे या जंगलाची समृद्धता वाढवण्यात आली आहे आणि आता या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे, कारण जंगलामध्ये चक्क एका तरुण वाघानेच आपलं बस्तान मांडलंय। व्याघ्र अधिवासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी या जंगलामध्ये उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळेच इथे वाघ स्थिरावल्याचं बोललं जातंय। गेल्या वर्षी सुद्धा एक तरुण वाघ या जंगलामध्ये 8 ते 10 महिन्यांकरता मुक्कामी होता आणि त्यानंतर तो वाघ बोर अभयारण्याकडे निघून गेला होता। आता गेल्या 2 महिन्यांपासून पुन्हा एकदा या जंगलाला राजा मिळालाय। वन्यजीव विभाग आणि NGO मिळून या वाघावर नजर ठेवून आहेत। याकरता डिजिटल ट्रॅप कॅमेऱ्याची मदत घेतली जातीये। हे अमरावतीच्या अगदी जवळ आहे आणि ह्या ठिकाणी बिबट आणि इतर वन्य प्राण्यांचं अस्तित्व आहेच, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून इथे पट्टेदार वाघ सुद्धा आढळून आला आहे। मागील वर्षी सुद्धा एक वाघ काही महिने इथे होता आणि आता नुकताच पुन्हा एक वाघ या जंगलामध्ये दिसत आहे। सध्या हा तरुणाबाण वाघ त्याच्या मादीचा शोध घेत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हरिण, नीलगाई, सांबर, रानकुत्रे आहेत, शिवाय पाणीही मुबलक आहे। हे राखीव जंगल जरी असलं तरी वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीनं या ठिकाणी अतिशय चांगलं कामकाज सध्या वन विभागाच्या माध्यमातून होत आहे। कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून रेग्युलर मॉनिटरिंग असेल, रेग्युलर गस्त असेल। सुमारे 100 चौरस किलोमीटर परिसरातील विस्तारलेल्या या जंगलातून 2 राज्यमार्ग जातात आणि या मार्गावरून जाणाऱ्यांना अनेकदा या वाघाचं दर्शन झालंय। इसकी सुरक्षा के लिए हमने रेगुलर बेसिस पे मॉनिटरिंग स्टार्ट की है। हमने कैमरा ट्रैप्स की संख्या बढ़ाई है और साथ ही साथ है ना हमारे जो क्षेत्रीय कर्मचारी हैं उनको रेगुलर है ना गश्त करने के लिए कहा गया है। क्षेत्रीय कर्मचारियों के माध्यम से आसपास के जितने भी जो गांव हैं उनमें ये बताया गया है कि यहाँ पे टाइगर का अधिवास है और यहाँ पे जंगल में जाने से पहले सतर्कता बरतें। एकूणच काय तर अमरावतीच्या या राखीव जंगलाला अनेक महिन्यांनी राजा मिळालाय आणि या राजाला लवकरच त्याची राणीही मिळेल अशी आशा करूया। राजेश सोनूसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।